नमस्कार मंडळी. तर आजच्या भागामध्ये आपण आणखीन एक रानभाजी बघणार आहोत आणि ती म्हणजे मोहोरची भाजी किंवा आमच्या चंदगडमध्ये याला अक्कूरची भाजी असं म्हणतात. तर हे नाचणीसारखी ही अशा प्रकारे भाजी दिसते आणि औषधीसुद्धा असते आणि शक्यतो ही मोहोराची भाजी जी असते ती गणपती झाल्यानंतर होते. म्हणजे गणपती झाल्यानंतर ज्या बिया येतात त्याला मोहोर असं म्हणतात आणि नाचणीसारख्या ज्या दिसतात त्याची ही भाजी बनवायची असते. तर ह्याच्या कोवळ्या फांद्यांची सुद्धा भाजी बनवतात. पण पावसाळ्याच्या सुरुवातीला जेव्हा या अक्कूर किंवा मोहराच्या वेली उगवतात तेव्हा त्याच्या कोवळ्या फांद्यांची सुद्धा आमटी केली जाते. पण गणपतीनंतर त्याला शक्यतो असा मोहोर येतो आणि या मोहोराची भाजी केली जाते. तर या मोहोराला जे नाचणीसारखा भाग दिसतो त्याची आपल्याला भाजी बनवायची असते. तर ही अशा प्रकारे वेल आम्ही आणलेली होती. तर आता या वेलीपासून हे मोहरासारखा आपल्याला भाग दिसतो म्हणजे नाचणीसारखा भाग दिसतो तो वेगळा करायचा आहे. तर हे साफ करायला थोडा वेळ लागतो पण भाजी याची खूप छान लागते. तर अशा प्रकारे या वेलींचा सर्व जो मोहोर होता तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे चोळून घ्यायचा आहे. म्हणजे तो जो वेलींपासून जो नाचणीसारखा भाग आहे मोहरचा तो पटकन सेपरेट होण्यास मदत होते. तर अशा प्रकारे हाताच्या तळव्याने हे मोहोर जो आहे तो चोळून घ्यायचा आहे म्हणजे वेलीपासून तो सेपरेट होईल. तर अशा प्रकारे चोळून झाल्यानंतर चाळणीनं आपल्याला हा चाळून घ्यायचा आहे. म्हणजे जो वेलीचा भाग आहे देठाचा वगैरे त्याचा तो चाळणीच्या वरती राहतो आणि जो मोहोर आहे म्हणजे नाचणीसारखा भाग आहे तो आपल्याला चाळणीतून खाली पडतो किंवा चाळणीतच राहतो. तर अशा प्रकारे घोळून चाळणीतून हा मोहोर साफ करून घ्यायचा आहे. तर ही जी साफ करायची पद्धत आहे ते बऱ्याच जणांना जमत नाही, मलासुद्धा जमत नाही म्हणून मी माझ्या मामीकडूनच करून घेतलं. तर अशा प्रकारे पाहू शकता नाचणीसारखा जो मोहोरचा भाग असतो तो सेपरेट झालेला आहे. त्याच्यानंतर परत एकदा अशा प्रकारे हातावरती हा मोहोर चोळून घ्यायचा आहे आणि थोडंसं याला पाकडून घ्यायचं आहे. मग काय आपला मोहोर जो आहे तो भाजी बनवण्यासाठी तयार आहे. तर इथं हा मोहोर आम्ही साफ करून घेतलेला आहे. तर इथे 2 वाटी होईल इतका हा मोहोर किंवा अक्कूर म्हणतात तुम्ही एका भांड्यामध्ये घेतलेला आहे. आता आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे. तर शक्यतो रानभाज्या ज्या असतात त्या आपण उकडूनच त्याच्यानंतर भाजी बनवायची असते. कारण या भाज्यांची आपल्याला म्हणजे आपल्या शरीराला सवय नसते. त्याच्यामुळे शक्यतो उकडून त्याच्यानंतरच ह्याची भाजी बनवली जाते. तर ही पाण्याला इथं उकळी आलेली आहे आणि ही मोहोरची भाजी जी आहे ती एक 15 ते 20 मिनटं आपल्याला अशाच प्रकारे उकळून घ्यायची आहे. तर इथं हे व्यवस्थित उकळून मी थंड करून घेतलेलं आहे. आता हा नाचणीसारखा जो भाग असतो या मोहोरच्या भाजीचा तो शिजलेला दिसतच असेल तुम्हाला. अशा प्रकारे चिरडून बघितल्यानंतर तो शिजल्यासारखा दिसतो. त्याच्यानंतर आता हे याच्यातलं सगळं पाणी मी गाळणीच्या किंवा जाळीच्या साहाय्यानं मी गाळून घेतलेलं आहे. आता ह्याच्यातलं आपल्याला पाणी जे आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे. तर इथं मी पळीच्या साहाय्यानं अशा प्रकारे दाबूनच ह्याच्यातलं पाणी मी गाळून घेतलेलं आहे. तुम्ही पिळूनसुद्धा ह्याच्यातलं पाणी सेपरेट करू शकता. जसं तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने ह्या मोहोरमधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर आता ह्याच्यामधलं मी पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे. आता ह्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल थोडं जास्त वापरायचं या भाजीला म्हणजे छान चमचमीत अशी होते. त्याच्यामध्येच अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं छान तडतडलं की म्हणजे फ्राय झालं की त्याच्यामध्ये 1-2 कांदे बारीक चिरून टाकलेले आहेत. तर कांदा टोमॅटो ह्या भाजीमध्ये जास्त टाकायचा. तर 2 कांदे मी बारीक चिरून टाकलेले आहेत. त्याच्यानंतर ताजा कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे आणि ह्याला व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानं काय होतं कांदा जो आहे तो पटकन भाजला जातो. तर मीठ टाकून परत एकदा कांदा परतून घ्यायचा आहे. आता कांदा थोडा लालसर व्हायला सुरुवात झाली की त्याच्यामध्ये 1 मोठा टोमॅटो मी बारीक चिरून टाकलेला आहे. तर ही भाजी जी आहे सेम जसं आपण अंड्याची बुर्जी बनवतो त्याच प्रकारे बनवायची आहे. तुम्हाला जर लसूण टाकायची असेल तर तीसुद्धा टाकू शकता. तर इथं टोमॅटो छान भाजलेला आहे. मी याच्यामध्ये लसूण वगैरे काही टाकलेले नाही आहे. ह्याच्यामध्ये आता मी पाव चमचा हळद आणि 1-1.5 चमचा होईल इतकं लाल तिखट टाकलेलं आहे. आता लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा. तर इथं मी 1.5 चमचा लाल तिखट वापरलेला आहे. त्याच्यानंतर फोडणी व्यवस्थित एकजीव करून घेतलेली आहे. तर इथं मी फोडणी व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे. आता आपण जो मोहोर उकडून घेतलेला होता तो या फोडणीमध्ये टाकायचा आहे. आता सर्व मोहोर मी फोडणीमध्ये टाकलेला आहे. आता परत फोडणीमध्ये ही भाजी जी आहे ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. आता या भाजीमध्ये मसाले जे आहेत ते शक्यतो टाकू नका. कारण ज्या रानभाज्या असतात त्या मसाल्याशिवायच छान लागतात. कारण त्यांची जी एक ती वेगळी चव असते ती मसाल्याशिवायच छान लागते. मसाला घातलात की काय होतं
त्या भाजीमध्ये मसाल्याची चव येते आणि रानभाजीची चव जी आहे ती कमी होते. त्याच्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटांसाठी ही भाजी मी वाफवून घेतलेली आहे, म्हणजे तिखट मीठ व्यवस्थित ह्या भाजीला लागेल. आणि परत एकदा याला परतून घेतलेलं आहे आणि पाहू शकता छान आपली मोहराची रानभाजी तयार आहे. आणि त्याच्यावरती मी ओली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. कोथिंबीर टाकून परत एकदा ही भाजी परतून घ्यायची आहे आणि काय आपली मोहरची जी भाजी आहे ती तयार झालेली आहे. चवीला खूपच छान लागते. तर शक्यतो आता ह्या भाज्या कमी झालेल्या आहेत, पण तुम्हाला जर भेटली तर नक्की ह्या पद्धतीने बनवून पहा, खूपच छान लागते. आणि मला कमेंटमध्ये कळवायलासुद्धा विसरू नका कशी झालेली होती. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.